मोठे दादा, तुमच्या पोराची भांडणं झालीत म्हाताऱ्यासोबत. कोणचा थेड आहे रे? ए सटव्या, तू आहे का रे थेड्या वटाण्या फुटाण्या? माया पोरासोबत भांडतो का रे? जळालेले दाणे, कडू कारले. आ तुझ्या पोराची चड्डी जेव्हा आमच्या दारात 2 दिवस पडली होती तेव्हा तुला नाही कळालं? 2 दिवस मी माही चड्डी म्हणून तानू तानू घालीत होतो. तेव्हा नाही कळालं काय तुला? तू पोर सकाळच्या पारी पाट कोंबडा आरायच्या आत येत आहे. दारात लगेच बुळकुंडी फुळफुळ निसत्या शितुड्या. मला वाटत पाऊस आला का काय. पटक्यात उठून बाहेर येतोय आणि बघतोय तर काय तिकडं आहे शितोड्या निसत्या पिवळ्या. बाहेर आलो, रपकन त्या शितोड्यांमध्ये पडलो. आयला आका पिवळा ई रेट इव. आयला काय राव. त्या दिवशी काय झालं, तू आलं ते अर्ध वारक आलं तिथं येऊन बसलं, हागलं बुळकुंडलं. माई बायको आली काहीतरी बसली चाटीत दरवाजात. तिला म्हणलं इकडे ये, काय करती? म्हणले हाय आंबारच खाते. तिला म्हणलं गरम होता काय? म्हणली हा. म्हणलं पिवळा होता काय? म्हणली हा. म्हणलं गोड होता काय? नाही म्हणली कडू होता, आंबाट होता जरासा, तरी मी खाला. अगं म्हणलं ह्याबाडे ते पोर तिथं बुळकांडलं होतं ग बाया. आणि तू बायकोनीच ती साखर माग इथे आमच्याक. सांभाळता नाही का येत तुला? माई बायको इथे का कधी? एक रट्ट्या लावायचा छटक्याने उलटी पडली पाहिजे. त्या दिवशी पाणी प्यायचं म्हणून अर्धा गल्लास भरून तिथं ठेवला. तू पोरगा आलं गेलं मुतून त्याच्यात. गळा पाणी पेलो. नंतर कसं म्हणतंय बाबा कसं फसवलं. नुसती खायच्या कामाची आहे तुम्ही अशी फुगलेली. पक्का फुगलाय. रेटच्या रेट झालाय. हायला काय गडे. मग आमच्या पोरांनी केली ती चूक आणि तुम्ही केलं ते